खोरे आणि केतनदादा खोरे यांनी आमच्यासाठी बसची व्यवस्था केली शिवमहापुरांकथेला जाण्यासाठी. त्याबद्दल वार्ड नंबर 7च्या सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि तेही आमच्या पाठीशी उभे आहेत आणि भावी याच्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा. वार्ड नंबरच्या 7 वतीने उषा कल्याणकर यांनी स्नेहताई खोरे आणि केतनदादा खोरे यांचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी 5 दिवस सतत बस नेणे आणण्याचं सोपं मार्ग केला आणि महिलांना खूप सहकार्य केलं. स्नेहताई तुमचा खूप खूप आभार. स्नेहचे खूप आभार मानते. मला कथा ऐकायला तुम्ही बस ठेवली. स्नेहताई खोरे व केतनदादा खोरे यांना मी आभार मानते. ते आम्हाला जाण्यासाठी बस ठेवली, त्यांच्यामुळे आम्ही आज 5 दिवस पटापट नियोजन केलं. हे माझं तर शेवटचा दिवस होता यायचा, पण त्यांनी मी नुसतं फोन केला सकाळी, अगं स्नेहताई गाडी म्हणजे गेली का काय बघ. पण माझ्या नशिबाने ना मी निघले आणि ती गाडी मला भेटली. तर मी ना गाडीच तिथं माझी गाडी लावली, गाडीमध्ये बसले. त्यांना आता आपण हे निवडून दिलं तर तुमची प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होईल की नाही, होणार की नाही? आपण हा विचार करायचा की आता एवढं करू शकता तर ते निवडून आल्यावर काय काय करू शकतात. मी सगळ्यांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद द्यावा, न चुकता वोटिंग करायला यावा आणि जे काही आपले काही प्रश्न असतील ते त्यांना सांगायचे की आमचं ताई हे काम राहिलंय तर ते करणार नाही. मला असं वाटतच नाही ते असं म्हणणार. मी जरूर प्रयत्न करेल आणि लगेच होत असं तर लगेच करून देईन. माझं आहे ना एक खूप मोठा अनुभव आहे. मी मिरेकर काकूंची तिथे राहत होते आणि माझ्या मुलीचं आहे ना टपाचं ब्रोच राहिलं होतं. मी फक्त दादाला फोन केला, अरे दादा ते घंटा गाडीत गेलेलं आहे का? दादानी माहितीये का ते पिशवी म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे सर्वांची सेवा केली आणि त्यांना पण इथून पुढे पण देवाने अशीच भरभराट देवा आणि लवकरच त्या चांगल्या उच्च पदावर जावं. आणखी चांगली